तो गाइस ये है रितेश देशमुख का ब्लॉग। तो देखो हमारे परभनी में साई श्री साई, और ये हमारे परभनी का जिम ऐसा दिखता है। ये देखो DFC। और ये हमारे परभनी में बहुत सारे लोग प्रदूषण करते। ये देखो कैसे भी गाड्या चलाते हैं, कशी पण गाड्या चालवतात ह्या, तुम्हाला ह्याला कळतच नाही। पण कालच आमच्या गव्हाणे चौकात एका मुलाचं कालच आमच्या एका गव्हाणे चौकात एका पोराचा ॲक्सिडेंट झाला। यू डोंट नो यू हे बघा असे आमच्या ब्लॉग आमच्या परभणीत असे माणसं औषध घेऊन कुठं पण चालतात। हे बघा आमच्या परभणीची ट्रॅफिक बघा, कुठून पण लोक घालतात, कुठं पण गाड्या चालवतात। यू डोंट नो माय परभणी इज वेरी गंदी। प्रदूषण बहुत प्रदूषण होता है, बहुत प्रदूषण होता है हमारे परभणी में। ये देखो हमारी परभणी कितनी गंदी, कचरा ही कचरा है, जहाँ वहाँ कचरा ही कचरा है। तो गाइस इस कचरे को ख़त्म करने के लिए हमें परभणी साफ नियोजन करना पड़ेगा। महानगर पालिका को बोले गए देखो झाड लावा, झाड जगवा असं लिहिलेले, पण इथं तर झाडच नाही। ती वेगळी गोष्ट, इथं कमी जास्त झाडं नाहीत, कमी झाडे, आणि त्याला ऑक्सिजन लेवल पण लई कमीत आलाय। तर गाईज हे जर तुम्ही परभणीत राहत असताल तर प्लीज झाड लावा, झाड जगवा आणि तुमची लाईफ वाचवा। कारण की दिल्लीमध्ये पण हे प्रकरण झाले। दिल्लीमध्ये श्वास पण घेता येत नाही, घराच्या बाहेर पण निघता येत नाही, घरात झाड लावा लागते। तर दोस्तों हमारे यहाँ ये भी है जिला पुलिस अधिकारी संवाद। तो ये देखो पुलिस अधीक्षक की, ये देखो इधर कितने झाड़ है, क्योंकि यहाँ पे ये है। और ये देखो परभणी, और ये हमारे छत्रपति शिवाजी महाराज का पुतला है। ये पुतला इतना अच्छा है, ह्या पुतळ्यात जिथं झाडच आहेत, कारण की छत्रपती शिवाजी महाराज लई चांगले होते। आणि जर रस्त्यावर पाहिले तर आता हे झाड जावा, झाड जगवा हीच आमची हे विनंती। मी आता गायावाया करणार नाही जास्त तुम्हाला, पण तुम्हाला एक सूचना देईल, प्लीज झाड लावा, झाड जगवा।